प्रेज लॉर्ड. मी पास्टर विश्वास त्रिभुवन. मी तुमच्यासाठी एक वचन बोलित आहे. शास्त्र मला सांगतं, यशाचं पुस्तक 43 अध्याय आणि वचन 15. मी परमेश्वर तुमचा पवित्र प्रभू आहे. मी इस्रायलचा उत्पन्न करता तुमचा राजा आहे. या ठिकाणी प्रियांनो, ह्या वचनातून ह्या गोष्टी सांगितलेल्या आहे की पहिली गोष्ट की तो परमेश्वर ज्याने आकाश पृथ्वी निर्माण केली, सर्व भूमंडल निर्माण केलं, सर्व कायनातला बनवलं, ज्यानं मनुष्याला, तुम्हाला, मला बनवलं, तो असं म्हणतो की पहिली गोष्ट की परमेश्वर तुमचा पवित्र प्रभू आहे. प्रियानो, आमचा जो आकाश निर्माण करणारा, सर्व भूमंडल निर्माण करणारा, सर्व कायनातला बनवणारा तो पवित्र आहे. आणि तो इतका पवित्र आहे प्रियांनो की शास्त्र आम्हाला सांगतं, यशाचं पुस्तक 6 अध्याय वचन 2 मधून की त्याच्या पुढं सराफीन दूत उभे होते. आणि शास्त्र आम्हाला हेच सांगत आहे की त्यांना 6 पंख होते. 2 पंखांनी आपले मुख झाकी आणि 2 पंखांनी आपले पाय झाकी. म्हणजे लक्षात घ्या, तो इतका पवित्र आहे, त्याच्यामध्ये एक डॉट देखील पाप नाही. तो आमचा सर्व होम परमेश्वर आहे. तो इतका पवित्र आहे प्रियानो की देवदूत देखील, आकाशातले जे देवदूत आहे त्याच्याकडे पाहण्याची देखील हिंमत करत नाही. तो इतका पवित्र आहे. आणि तो म्हणतो की मी तुमचा पवित्र प्रभू आहे. दुसरी गोष्ट की तो आमचा प्रभू आहे. आणि तिसरी गोष्ट आम्हाला पाहायला भेटतं प्रियांनो, तो इस्रायलचा उत्पन्न करता तुमचा राजा आहे. पवित्र प्रभू तो आमचा राजा आहे. लक्षात घ्या, जर तो आमचा राजा आहे तर आम्ही त्याची प्रजा आहे. आणि राजा जेव्हा विराजमान होतो, जेव्हा राजा येतो, तर प्रजाचं काम असतं की आम्ही त्याला जय जयकार करणं, त्याला धन्यवाद देणं, त्याची वाहवा करणं. लक्षात घ्या, तो आमचा राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये सांगितलेले 19 अध्याय वचन 16 मध्ये की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये येईल तर त्याच्या वस्त्रावर राजांचा राजा आणि त्याच्या मांडीवर प्रभूंचा प्रभू असं नाव देण्यात येणार आहे. असं नाव बघण्यात येणार आहे. लक्षात घ्या की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या दुसऱ्या आगमनात येईल तर त्याच्या वस्त्रावर आणि त्याच्या मांडीवर तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू असं नाव लिहिलेलं असणार आहे. म्हणजे लक्षात घ्या की जो निर्माण करता आहे तो एक राजा आहे, तो एक पवित्र आहे. आणि शास्त्रामध्ये सांगतं की तो एक प्रभू देखील आहे. आणि आमचा प्रभू येशू ख्रिस्त, त्याला प्रभू देखील म्हणलेला आहे, निर्माण करता देखील म्हणलेला आहे आणि राजांचा राजा देखील म्हणलेला आहे. म्हणून लक्षात ठेवा, जो प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे आणि आम्ही त्यांची प्रजा आहे, तर प्रजाला तयार राहणं खूप गरजेचं आहे. म्हणून लक्षात घ्या प्रियांनो, तो राजा लवकर येत आहे. तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. तो आमचा उद्धार करता आहे, तो आमचा निर्माण करता आहे. प्रेज लॉर्ड. या वचनाच्या द्वारे तुम्हाला हेच गोष्टी पाहायला भेटतात की पहिली गोष्ट, तो सर्व सृष्टीचा निर्माण करता आहे, तो प्रभू आहे आणि तो एक राजा देखील आहे. प्रेज लॉर्ड. प्रभू तुम्हाला ह्या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो. आमेन.